अरे सिद्धूचा घर खाली आहे, आपल्याला हाऊस पार्टी करायची आहे. तेरे पे उदासी दिख रही है मुझे. माझे नॉर्मल कपडेच आहेत. हाऊस पार्टी आहे. त्या शिरकरची तर आईच देऊ काय. थांब 2 मिनिटं थांब, बोलेल तेव्हा ते. बिचारा तो पोरगा अटकलेला. आपले पण कधीतरी दिवस येतात असे. पक्का येतोय, पक्का आला ना. एवढ्या सगळ्यांची गाणं आले, पण मला नाही म्हणा, मला तुझीच पाहिजे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचा माझ्या ब्लॉग चॅनलवरती. तर गेल्या ब्लॉगसारखे या ब्लॉगवरती पण प्रेम द्या. तुम्ही खूप कॉमेंट्स केले, मी वाचले ते सगळे. मला भारी वाटलेलं आहे आणि मला एक्सपेक्ट नव्हतं की तुम्हाला असे काही कंटेंट आवडत असेल. तर आपण अजून थोडेसे ट्राय करू, पण मॅक्सिमम नाही, कारण की जे ऑडियन्स बाकीचे जे नॉर्मल ब्लॉग बघते ते असे बोर होतील की अरे डेली ह्याच्यामध्ये हेच चालू आहे. तर आपण ते लिमिटेडमध्ये आणत राहू तसे कॉन्टेंट, आणि ते रिअल आहे ते मी तुम्हाला शो करतो. असं नाही की हां मुद्दाहून केलं हे नाही आणि तसं झालं, मग त्यात मजा पण नाही येणार. मी याला ना काय ना काय पुढे ट्विस्ट आणत जाईल की सौरवला अजून भडकवायचं आहे, लोकांमध्ये अजून काहीतरी वाद करायचा, आणि मग ते कॉन्टेंट तुम्हाला शो करत जाईल. तर फिलहाल आता आम्ही उठलो आहे आणि आता नाश्ता वगैरे करू आपण. मम्मी आता बनवते जेवण वगैरे, नंतर आपण परत बाहेर जाऊ. हा बघा शिरकर थांबला इथे. आपला आजारी मेंबर बघा शिरकर आलाय आज. गेलेला डॉक्टरकडे. हा गेलो, बोललं की काय नाही, नॉर्मल आहे ना. घरचं फक्त खा, पाणी इंटेक जास्त कर, होईल ठीक. आणि जे लोक बोलत होते CBR कुठे आहे, बघा CBR काही हाय. CBR इथे, पण आम्ही CBR नाही काढत. ही पेट्रोल इतकी खाते ना, हिला रेव करतो ना आम्ही चालू करा तरी असं वाटतं अरे पहिलं पेट्रोल चाललं आहे आता, म्हणून CBR काढत नाही. पावसामध्ये नाही ना गाडी. अरे स्कीट होते लास्ट टाइम आहे ना. ABS नाही ह्याच्यात, मंदार स्कीट होता राहिला होता, तेव्हापासून टायम भेटलं की गाडी स्पीड होते. म्हणून हिला चालवलं ना आम्ही तरी पण इतकी पळते की म्हणजे कंट्रोल नाही होती. तरी बाहेर जायचं असेल तरच काढतो ना आपण, तर असं सीन आहे. म्हणून CBR आम्ही काढत नाही जास्त करून. ज्युपिटर वगैरे नाही तर ॲक्सेस. मला माहितीच होतं तुम्ही जेडा बनवता मला हे. बघ लिहून घ्या, तसंच बोलणार. पहिला त्याचे येडं बघेल, नंतर गाईज बघूया. आता आम्ही काहीतरी दुसरं ट्राय करतोय की हाऊस पार्टीला याला बोलवतोय असं करून, आणि आता बघूया याचा रिझल्ट काय असतो. अरे सिद्धूचा घर खाली आहे, आपल्याला हाऊस पार्टी करायची आहे. कोण आहे. अरे त्याची फ्रेंड येत आहेत, नंतर अजून 2 फ्रेंड आहेत ओळखीचे माझे, म्युच्युअल आहेत. येतोय काय बोल, जाऊया काय. शिरकरला पण विचारतो मी किती वाजता तू आहे ना फ्री होऊन पहिला मला कॉल कर, तुला सांगतो. चांगले कपडे घालून ये, ठीक आहे. हा लवकर कॉल कर मला, चल है ना. हा ठेवतो, है ना. मजा येणार आहे. अरे भाई त्याला स्कॅम करूया आपण. बोला कुठली हाऊस पार्टी. कपडे बिडे शूज, त्याला बोल शूज कंपल्सरी आहे भाई. आणि आपण जाऊ चड्डी बिड्डीवर. त्याला शूज कंपल्सरी आहे, शूज घालले. बघूया आज कसा भडकतो हा. हा ना. शिरकर शिरील आता एडिट करत बसलो आम्ही. गाईज हा व्हिडिओ एकदम एक्साइटिंग होणार आहे आणि एकदम स्पेशल होणार आहे, कारण की सगळ्यांना कॉल करून बोललो मी हाऊस पार्टी आहे, आणि सगळे लालजी सारखे यायला रेडी झालेत. सौरव चाललाय त्याच्या भावासोबत पासपोर्ट आणायला. तो मेन कॅरेक्टर आहे, तो पाहिजे होता, लय मजा आली असती. तो बोलला पासपोर्ट हे करतो आणि नंतर येतो. ठीक आहे काय नाही, तो एंडला येईल तर अजून जरा जास्त क्लायमॅक्स येईल. तर व्हिडिओ स्किप नका करू जरा. पण आता येतो आदित्य इथे बाहेर पोहोचलाय आणि आमची हालत बघा. आम्ही असेच बसलोय काय कुठली हाऊस पार्टी, आणि नंतर पारच बोलतो अरे कुठले पोरी आहे ते. आता तो पण येतोय, तो पण रेडी. भावाचे शूज बीज घालून येईल बघा. कितीचे शूज, 11,000 शूज घालून येतोय हाऊस पार्टीला. बोलतोय तू काय घालणार आहे. मी बोललो घातलंय आता नॉर्मल जे काय आहे ते. तो बोलतो अच्छा असं बोलतो मी काय घालू. बोललो घालून ये काय पण. आता तो रेडी होतोय घरात, रेडी होऊन आता येईल चंडीके तिथे, तेव्हा त्याची मजा खरी. आता लोकांना येऊन द्या, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि काय होतं तुम्हाला शो. आदित्य शूज बूट्स घालून येतोय, त्याला बघूया काय होतं. शिरकर सगळ्यांना आपल्यावरती ट्रस्ट इश्यू होणार आहे बघ. नेक्स्ट टाइम पासून आपला ऐकणार नाही कोण, विश्वास नाही, म्हणून तर आता ब्लॉग बनवून घेऊया. म्हणून भाई कंटेंट साठी भाई सबस्क्राईब करा. आदित्य कॉल करतोय. बघितलं आपल्याला बघितलं. होणार आहे का वाटतं तुला. येणार आहे कपडे बिपडे घालून. तुला कसं तुम्हाला झाटू लोक तुम्ही प्रँक करणार मला. पहिला बकरा चप्पलवर आलो. बकरा कसला, मला माहिती होतं प्रँकच नाही होणार, प्रँक होणार आहे. तुला कसं समजलं रे. काय जवळ झाटू लोकांच्या याच्यावर.
आता पारस येतोय आदित्य शूज घालून येणार पक्का शुअर. त्याला कॉल लाव ना, पारसला कॉल लाव ना. हा ये चल लवकर. आणि हॅलो हॅलो लवड्या चांगले घातलेस ना, लवड्या इज्जतचा भोसडा नको करू. पारस बोलतोय की तो चंडीगेत येतो, तिथे बसलेलो आम्ही तिथे. आदित्य तर एक भेटला आपल्याला, अजून नाही माझ्यावर प्रँक पारस बाकी आहे. आदित्य कपडे घालून आला, शहाणा कव आहे. पारस कपडे घालून येणार फॉर्चर, त्याच्या बघायचं रिएक्शन कसा असतो. पारस आलाय बघा, फुल कपडे घातले, शूज घातले, स्वेटशर्ट. बापरे बाप. ओ बाय कपडे, स्वेटशर्ट पॅन्ट शूज. आईची गाड अरे बाप रे बाप, शूज बघायचे 11,000च्या पुढे. कसा वारस मेंढी पागल. कॉंग्रॅच्युलेशन. मला सौरभची गाणं आता सौरभ बाकी. मला कसा फोन आला बोलतो आला, बोललो रे मी, बोलतो भाई चांगले कपडे घातलेस की नाही, इज्जतचा भोसडा करशील तिकडे. बोलतो भाई पाहिजे तर बघून ये. बोलतो बघायला ये. बोलतो चांगले कपडे घातले बघ, चांगले कपडे मस्त आहे. जवळ टेक्निक वापरले तुम्ही. कसं वाटलं भाई तुला? 1% तरी समजलं? अरे तू इथे हायपर झाला, मी सांगतो ना. बोलतो अरे ये लोक माझी तर मारला, सौरभची मारायची आहे जवळी माझी. बोलतो तर आलो कमलामीन मधनं निघाला. बोलतो आलो 2 मिनिटात. आदित्य फक्त बस सरळ आहे. आदित्य भाई मग हा वाचला, हा असा राहिला. बोल बूट्स बीट्स घ्या. एवढं माझे नॉर्मल कपडेच आहेत. आता प्रँक झाला ना, आता बोल नॉर्मल कपडे बोलले लावले ना म्हणून चेहरे पे उदासी दिख रही है मुझे. डिसअपॉइंट हो गया भाई बिचारा. मला माहिती होतं यार, माहिती होत. सौरव लय हाईप होणार बघ, लय हाईप. त्याला बोललं बूट बीट घालून. असे मेंढी पाकल लोक असतात. असे पण असे पण. आदित्य शेव पण करून आला ना, आता तो शेव करून येतो. भाई मला माहिती होतं इथे सीन. आपण लड़की का शौक ही नहीं है. लड़की का शौक है बट अभी नहीं है. रेट्रो घालून आलाय. शूज बघा गाईस 11,000 आमचे बघा. गाड्या पण घालून. अरे गाड्या पण घालून आलाय. काय बोलणार भाई. गाईज याप्रमाणे पारस वरती आणि आदित्यवरती प्रँक ऑलरेडी झालेला आहे. पारस नाही झालं, आदित्यवरती सफल नाही झालं, पण पारस बघा हे बोलला ना, माझ्या जागी शिरकर असं ना हेच करून आला असतं. शिरकर आलो शिरकर पण छान आहे. त्याला समजलं असतं की ब्लॉग बनवतो. समजलं विमान नसतं, छुट्टी आई जवळ आला असता चांगले कपडे घालून. मला बरंच नाही आता भाई. सौरवचा वेट आहे आमच्या सगळ्यांना. त्याचा रिएक्शन एकदम भाई टेड बघा. फोन लावतो लवकर फोन करतो. त्याला बोल गाडी आहे का? सौरवकडे गाडी आहे, तो येणार बरोबर. त्याचा वेट करूया मित्रांनो आणि बघूया आता त्याचा रिएक्शन काय. मी असं पण पिणार नव्हतो, मी रेडबुलला पैसे आणले. बोल रेडबुल मी असं आलो ना एवढे चड्डी बोललो चिकांड आता इकडनं फिरतो जातो घरी. काय गरजचा उपयोग नाही. चड्डी घालून समजलं भोसडा होणार आपला. अरे असं नाही, मागच्या किती वेळा एवढं बोलून तेव्हा गेलेलो आम्ही एवढं. आता एवढं आहे जवळने क्लिक करून विंशो हे केलं. माहितच आहे यावेळी पाऱ्या चित्या बनणार. तुमचं गाडीत किडे लावडा थांब एक दिवशी काढतो. तो गेला. गाईज सौरवला टाइम आहे यायला, त्याच्यावरती आपण प्रँक करणं बाकी आहे. हे नंतर येशील ना शिरकर? जेवून घे तोपर्यंत तू. तोपर्यंत हा सौरव येईल पासपोर्ट घेऊन. जेली इज अ गुड गर्ल, शुगर इज अ गुड गर्ल. तू नाही, शुगर गुड गर्ल आहे. हड चावते का? हा हे बघा कशी दात मारते ना. हे बघा, हे बघा हिच्यावरती आता राग काढते. गुड गर्ल बोलतो ना शुगरला. हा हा लगेच तुला राग येतो. अरे मारेल ती शुगरला, डेंजर आहे. एक नक मारेल डायरेक्ट गप्प बसशील. जा तिथे शांत राहा. शुगर इज अ गुड गर्ल, जेली इज अ बॅड गर्ल. जेली
हे बघ शुगरीचा गोड लगेच भोगते तिला लगेच भोगते शानी. आता एक सीन झालाय गाईज. पारसने ना सौरभला कॉल केलं आणि त्याला सगळं सांगितलं की हे लोक प्रँक बनवतात ब्लॉग बनवतात हे ते जाऊ वगैरे नको करून. आता तो त्या घरी येऊन थांबलाय सौरभ त्याच्या आणि मला कॉल करून बोलतोय की अरे तू काय माझ्यावरती प्रँक करतो काय हे ते ब्लॉग बनवतात तुम्ही लोक एडा बनवतो काय चुत्या बनवतो काय असं तो त्यावेळी बोलायला लागला. आता यार पारसचा आता रिव्हेंज घ्यावा लागणार. आज रात्री आहे ना सगळे बॉईज गँग भेटेल ना तेव्हा बघा मजा येणार आहे. काय सीन होणार आहे मला पण ना माहिती. समर्थ आला तर तो तर फुल रोस्ट करतो. तर आता आपण जाऊया सौरवला भेटूया. पॅन्ट घालून बाहेर आलोय बघा आलाय सौरव. अरे विकारचोट लोक माझ्यासोबत काय बोलतो आवर यू. माझा ब्लॉग चालू आहे. काय ब्लॉग चालू आहे भाई. तुम्ही भिकारचोट लोक माझं प्रँक करणार होतं. मी तिकडे भावासोबत कमला मिल मध्ये होतो. मला फोन करताय भाई जायचंय काय पार्टी आहे हाऊस पार्टी आहे. त्या शिरकरची तर आई झवतो मग वाकडी करतो तुझ्या आईची. मला चुत्या बोलतो यो भाई पटकन कपडे घातलेस ना बुटे इम्पॉर्टंट आहेत बोलतो. रॅपिडो करून ये बोलतो. हा बोलतो की भाई मी बोललो भावासोबत आहे इथे जरा. तो बोलतो की सोड भावाला मार गोळी रॅपिडो कर आणि ये पटकन इथे जायचंय. बोलतो भाई फुल मजा 4-5 पोरी बिरी आल्या. तो बिचारा पारस बुटा 12-13 हजाराचे घालून त्याने फ्लॉप केला प्लॅन पारसने तुला सांगून. हा त्यांनी नाही तुला माहिती नव्हतं ना. मला माहिती सांगितलं मला की अरे काय नको त्याला बोललेलो नको करू तरी पण त्याच्यासोबत प्रँक झाला ना म्हणून त्याने हरकत केली अशी. मी येणार होतो. चल आता शिरकर उतरतोय त्याला पण बघूया. शिरकर पण येतोय. वंडर वर्ल्ड में जिगर यारा दे शिरकर भाऊ मारे जी मार चालू केलाय काय बोलतो. अरे भाई गाईज त्याच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नका करू चालू केलंय ब्लॉग. बाबा हाच होता तो सौरव. तुझ्या तर आईला बंद कर काय पारसवाला शॉट माझ्यावरती करणार होता. हा बोलला सौरभची एड की बघा. मग मी बोललो ठीक आहे चालेल. तुला वाटतं मी बोलेल काय तुला वाटतं मी बोलेल एवढा मी चुती आहे काय. तिकडनं बोलतो रॅपिडो करून या. रॅपिडो मी बोललो. मग कोण बोलला. आदित्य बोलला रॅपिडो करून या. बोलतो रॅपिडो कर पटकन आहे भावाला टाक खड्डे आहेत. हा भाव घरचे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही इम्पॉर्टंट आहे. आम्ही ऑब्विसली चला चला. बाकी आजकाल भाई आपला ब्लॉग वरती कॉमेंट्स येत आहेत आणि खूप सारा प्रेम येत आहे. असंच काही सपोर्ट करत राहा. आम्ही यांची मारून कंटेंट आणत राहू. तर प्लीज जाऊन लाईक सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन. मजा येते ना. बाकी आणि सौरवने पण चॅनल चालू केलं आणि आता ब्लॉग पण तो बनवत आहे तर त्याला पण जरा सपोर्ट द्या. आता स्टार्टिंगला तिला समजणार नाही थोडेफार गोष्ट. मला समजत नाही कसा शूट घेऊ कसा नाही काय ते पण काय ना हळूहळू समजेल. हळूहळू शिकशील तू. म्हणजे आहे तू असं वाटतं आहेत ना भाई तुम्ही दोघं आहेत ना. पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला माणूस शिकत आता पप्पी दे. गाईस असं सीन आहे की हे लोकांना सांगणारा आहे. म्हणजे मला आता एक्सपिरियन्स आहे लोकांना मी सांगतो. तरी मी जेव्हा करत होतो ना ब्लॉगिंग तेव्हा मला काही सांगायला कोण होतच नाही. मी एकच करायचं. आता हळूहळू आता मला एक गोष्टी समजले तर आता इझी पडते आणि आम्हाला शिकवतो. आता आम्हाला पण समजवतोय हळूहळू गोष्ट कसं काय करायचं कसं काय नाही. हे चुकीचं आहे हे बरोबर आहे. शिरकर भडवा आहे एक नंबरचा. शिरकरचा काय काम धंदा नाही. मला नाही त्याच्याकडनं शिकणार घालतो काय ना. आता आहे ना आपण पारसला आणि हेला भेटूया आता रात्री. तेव्हा ते लोकांची मजा कशी आहे. पारसला आणि समर्थ भाईचा मारला समर्थाला काय नॉनस्टॉप खेचतो ना अशी. दोघांमध्ये क्रॉस आहे. घे शिव्या घाल घे याला शिव्या घाल घे तुझे आई काढ घे तुझा बाप. आज शिरकर पण असणार काय ना काय बहाना बनवून येणार मी घरात ना बाहेर. काय करतो माहिती काय बोलतो मी चाललोय वॉशरूमला आणि रात्री बाहेर येतो. याला सोडत नाही घरातून शिरकरला. मित्रांसाठी फक्त बघा इतकं सगळं करावं लागतं. तेव्हा जाऊन एक चांगला घरातून फोन येतात कुठे आहे एवढा टाईम. त्याच्यानंतर मी धावत येतो. सौरव गाडी जायचंय असं बोलून जातो. स्वतःची गाडी बनवून जा. हे बाय द कोणीतरी कॉमेंट्स केलेले की काल व्हिडिओ टाकलेली ना आपण त्याच्यात काय बोलत होते माहिती आहे काय की मीटअप करूया काय. चाल ना भाई कधी मीटअप. तुझ्या ह्याला गणपतीला. चला गणपतीच्या दिवशी मी अपडेट देईल तेव्हा कुठला ब्लॉग असेल तेव्हा.
तर तेव्हा आपण भेटू सगळे. पण कोण कोण येणार ते असे कॉमेंट करा जेन्युअनली, कारण की 1-2 लोक येतील तर कसं मतलब नाही मग. नाही तसं असं नाही बोल एकत्र नाईट आउट मारू. हा तुम्ही लालबाग परळमध्ये या. एक दिवस असा ठरवा की त्या दिवशी आपण येऊ, भेटू एकत्र, नाईट आउट मारू, सगळे गणपती दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. फक्त तुम्ही या. गाय जिथे ट्रॅफिक बघा एवढा भरलाय एका गाडीमुळे, वाईट गाडी आहे ना त्यामुळे. आता आम्ही धक्का मारतो हिला जरा. ये साईडला गे, तुझ्या धक्का मारायला जीव आहे. मग काय आला सौरव आला. व्हिडिओ चालू करतो लगेच. देऊ काय? थांब 2 मिनिटं थांब, बोलेल तेव्हा दे. तो सांगेल तेव्हा देऊया धक्का मध्ये, गाडी साईडला होईल. गाईज ट्रॅफिक बघा केवढा लागला इथून ते इथून एवढा पूर्ण. मार या तुझ्याकडून नाव नाही आम्ही देतो चल. गाईज आता पाऊस पण जोरात झाला आणि आता ही गाडी आम्ही या साईडला घेतली आतमध्ये. आय गेस इथून जरा ट्रॅफिक तरी कमी होईल. ही गाडी इथे मध्ये होती, हा टेम्पो ना तिथे होती, आता आम्ही इथे घेतली. चल निघूया. बिचारा तो पोरगा अटकलेला. आपले पण कधीतरी दिवस येतात असे. पोरगा नव्हता, त्याची मम्मी होती. तेच रे, तो एकटा किती धक्का मारणार ना अजून. अरे मी म्हणून बोललो चल जावे धक्का. आपले पण कधीतरी असे दिवस येतात बाबा. बरोबर बोला. तुम्हाला पण आता चान्स भेटतो ना तर जाऊन हेल्प करा अशी सगळी. सोशल वर्क कारण की आपल्यावरती पण तसे दिवस येऊ शकतात. असं झालं आपल्यासोबत पण झालंय म्हणून आपल्या 4 व्हीलर सोबत नाही, बाईक सोबत झालंय. 4 व्हीलर पण येईल लवकरच येईल. स्टेज बोलत होतं. आणि आता आपण ना काही ब्लॉग डायरेक्ट रात्री कंटिन्यू करूया, कारण की आम्ही इतके भिजलो ना आता. हे बघा हालत बघा आमची. आणि पाऊस जोरात आला आणि फट्टे ट्रॅफिक झालं इथे. तर आपण डायरेक्ट ब्लॉग ना रात्री मित्र बॅक टू पवेलियन. पारस कुठे? पारस येतो हाऊस पार्टीला. लवड्या ते परतच्या राजासाठी घालून आलाय तो. परतचा राजा लवडा या टाइमला सगळं ऑरेंज ऑरेंजच आहे. ऑरेंज तिथे आहे बघ, याचे डोळे झालेच आहे बघा, ऑरेंज दिसतंय. कुठला कलर ऑरेंज आहे? कुठला कलर? कुठला? लाल आहे की पिंक आहे? तुझ्या आईचा भोसडा तुझ्या पिवळा पिवळा आहे लवडा तो. कलर पण ब्लाइंड. पाकिट कोणाला मारला बघा. पाकिट मारला. नवीन ब्लॉगर बघा. ब्लॉग बघ कसा करतो. फ्रंट कॅमेरा करतो. काल का नाही आला? पाया पाडी. अरे काल शिरीकर आल्या भाई फायनली. मा भाई सौरभ काय करतोय? ब्लॉगिंग. कॅमेरा कॅमेरामॅन. उभा आहे. चालू द्या. आज काय झालं माहितीये का? पारसला आम्ही बोललो आज हाऊस पार्टी करायची आहे. ह्याच्यासोबत प्रँक केला आम्ही. आयला चंडीगड काय करून आलं माहिती का? ड्रेसिंग मिसिंग मारून आलं. वॉच सनस्क्रीन लावून आला. सफेद दिसते. ऑरेंज विरेंज. अरे नवीन पार्टी होती ना, मग व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट द्यायची ना. ऑडियन्सला काहीतरी वेगळं दाखव. हे आपलं दररोजच आहे. मग तेच बघायचं आम्हाला. मग खालचं खाली वेगळं काहीतरी करू. हे बरोबर. पण मला सांगा हे कलर उठून दिसतोय की नाही? कसं वाटतंय? किती आहे? शिरकरची गाणं मारणार लावणं मला. कशाला गाणं मारला एवढं? मी कामच करतो. तुझ्याकडे काय कपडे पाठवते घालून. मग ते तरी करतो लवड्या. त्याची काय ती तरी माझ्याकडे आहेत पैसे कपडे. लवड्याला पैसे आहेत. 50 रुपये नसेल लवड्याकडे पेट्रोल आणायला. हा एवढा चोर आहे ना. हा डेअरी मिल्क चोरी करतो. ते काय घालून आलं? चोर बाजारात आहे भाई. ते तू बघ. एकच शब्द का बोलतो रे? 50 रुपये तरी आहेत. 50 रुपये बघ ना. स्वतःकडे काय शाट आहे दाखव. तू 50 काढून दाखव. मी 50 काढून दाखव. आता काढ पहिला मग मी दाखवतो. लवड्या किती? 300 काढायला की काढ. लवड्या भीक माग्या. पण आज होते दरवेळी नसतं त्याच्याकडे. पारस गुडबो आहे आपल्यासाठी कपडा आणतो. इथे कपडा मार जरा पारस. थोडं 4 टमाटे. पारसकडे पोरी बघा काय.
माझं थोडं समर्थकडे बघ जग सगळे कुठे छक्के चाललंय? भरलेत हे जाऊ दे छक्के भरले पण पाराचं जग बघा पुढे चाललंय तुझं पाटी मी तुझ्या मागे तू पुढे चालला तर मी मागे ना नको मागे मागून काय टोचलं तर सांगू पुढे तर काहीच नाही मला फायदाच नाही ना पुढे जाऊन म्हणजे समजलं ना मी काय बोलतोय माझा फायदा फक्त मागेच आहे लॉजिकली बोलला पक्का येतो पक्के आला ना एवढ्या सगळ्यांची गाणं आलं पण मला नाही म्हणा मला तुझीच पाहिजे आता कोणाला दाखवत समर्थ आणि सौरव आहे. आता बोला सौरव आहे. ती क्रिशन मला सोडणार मग मी याला सोडणार तू ह्याला सोडू पुसलेला कपडा लावला फारच धाव पण नाही शकत धाव हे नाही नाही पकडला समोर तोंडाला अरे शिरकला लपडा बघा लावडा तू मला कसं लावतोय घाण फाटली माझी लावड्यात पडून पडून थोडा पडा मला चले बाय बाय चल बाय ना तर तुला लावेल चल देवराज समर्थ तुझ्यासोबत अन्याय झालाय लाव लावडा मग बघ कुठला कसं बघ हा लाव लाव तो आणि दम लावडा लावून दाखव की आता